नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ जो आम्ही बनवतो आहे हा कोकणातल्या आरोग्यविषयक सुविधा या विषयावरती आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे। खरं तर कोकणाला जे प्रमुख भेडसावणारे जे दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक येतो विषय रोजगार आणि दुसरा येतो तुमचा आरोग्यविषयक सुविधा। रोजगाराच्या विषयासंदर्भात आज आपण बघायला गेलो तर सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एका भाषणामध्ये म्हटलं होतं की जर पर्यटन या एका विषयाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर कोकणाची स्वतःची अशी अर्थव्यवस्था उभी राहू शकते पर्यटन या एका विषयावरती। त्यामुळे रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या नक्कीच पर्यटन या विषयातून उपलब्ध होऊ शकतात, फक्त त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विचारांनी काम करणं गरजेचं आहे। त्याबद्दल आज आपण बोलणार नाही आहोत। मला आज जे बोलायचं आहे ते आरोग्यविषयक सुविधा, कोकणातल्या ज्या आरोग्यविषयक सुविधा आहेत यांच्यावरती मात्र नक्कीच विचार करायला लागेल। जे कोणी सरकार जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत यांनी याच्यावरती विचार करायला हवा की कोकणामध्ये सुसज्ज अशी रुग्णालयं ज्याच्यामध्ये सर्व तंत्रज्ञान चांगले डॉक्टर्स हे इथे अवेलेबल असायला हवेत। कारण आज जर समजा कोकणामध्ये तुम्ही बघायला गेलात जर एखाद्या व्यक्तीला कुठल्या तरी कारणासाठी ताप सर्दी खोकला हे जर आजार म्हटले तर या आजारांव्यतिरिक्तचे जे मोठे आजार असतात ज्याच्यामध्ये निमोनिया मलेरिया टायफॉईड याच्यापेक्षा जास्त ज्याच्यामध्ये लंग इन्फेक्शन किंवा मोठे मोठे आजार होत असतात, याच्यावरच्या जर ट्रीटमेंट आपण बघायला गेलो तर त्या कोकणामध्ये खाजगी हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये हे दुर्लभ आहेत। कारण जर समजा आज इथे एखादा पेशंट आपण ॲडमिट केला तर एक साधारणतः जोपर्यंत तो पेशंट ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवरती आहे तोपर्यंत 1-2 दिवस या गोष्टी हे हॉस्पिटल हँडल करू शकतात। त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागणारा जो एक ट्रेन स्टाफ असतो किंवा क्वालिफाईड डॉक्टर्स जे आपण म्हणतो ते इथे कोकणामध्ये नाही आहेत, तसे हॉस्पिटल्स नाही आहेत। इथले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या हाताबाहेर केस गेली का ते सरळ पेशंटचे नातेवाईक जे असतात त्यांना एकच उत्तर देतात की तुम्ही तुमचा पेशंट जो आहे तो पणजीला हलवा किंवा कोल्हापूरला हलवा किंवा मुंबईला घेऊन जा। मुंबईला घेऊन जाणं जर साधारणतः तुम्ही बघितलं तर 550-600 किलोमीटरचं अंतर पडतं। त्यामुळे इथला जो माणूस आहे साधारणतः इथला जो कोकणी माणूस आहे जो एक शेतकरी मध्यमवर्गीय माणूस आहे, शेवटी पेशंटचा जीव वाचवायचा असतो तर त्याच्यासाठी तो माणूस इथून जर समजा तुम्ही पणजीला गेलात किंवा बांबोलीनला गेलात तर साधारणतः 120-130 किलोमीटरचं डिस्टन्स आहे। कोल्हापूरला गेला तरी तुम्हाला साधारणतः तेवढंच अंतर पडतं। तर त्या पेशंटला घेऊन त्याला त्या वाचवण्यासाठी तिकडे जावं लागतं। इथून जाण्या येण्यासाठी जर समजा तुम्ही बघितलं तर आज बांबोलीनमध्ये तुम्ही जर गेला तर तिथे गोव्यामध्ये एक चांगलं सरकारी रुग्णालय जिथे सर्व प्रकारचे चांगले डॉक्टर्स अवेलेबल आहेत, सुविधा अवेलेबल आहेत। पण इथून जेव्हा ते लोक तिथे जातात तिथे गेल्याच्यानंतर त्या पेशंटला किंवा त्याच्याबरोबरच्या नातेवाईकांना तिथे आजूबाजूला राहण्यासाठी कुठल्याही सुविधा उपलब्ध नसतात। तिथे महिना 1.5 महिने पेशंट्स त्या ठिकाणी ॲडमिट असतात। जे पेशंट्सचे नातेवाईक तिथे जातात त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नसते, ते तिथेच हॉस्पिटलमध्ये कुठेतरी पडून राहिलेले असतात। या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी सगळ्या थोड्याशा मनाला लागणाऱ्यातल्या आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं असू देत, लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असू देत, जे कोकणातली लोक आहेत आज जर समजा सिंधुदुर्ग जिल्हा आपण बघायला गेलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली वैभववाडी सावंतवाडी कुडाळ मालवण ही जी काही प्रमुख शहरं आहेत, एक जिल्ह्याच्या ठिकाणी कुठेतरी असं चांगलं असं इस्पितळ कुठेतरी चांगलं असं रुग्णालय ज्याच्यामध्ये सर्व सुविधा चांगले वेल क्वालिफाईड डॉक्टर्स जे सर्व आजारांवरती लोकांची ट्रीटमेंट करू शकतील अशा गोष्टी कोकणामध्ये होणं खूप गरजेचं आहे। असं झालं तर मला वाटतं की किमान इथला जो शेतकरी वर्ग आहे, कारण काय होतं की आज प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स याच्यामध्ये जे चार्जेस समजा सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही आहेत ते सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊ शकतात। जर इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या सरकारांनी जर हा विचार केला की कोकणातल्या म्हणजे मी असं म्हणत नाही की फक्त सिंधुदुर्ग जिल्हा पण इतरही आपले जसं रत्नागिरी झालं रायगड झालं हे जे काही जिल्हे आहेत याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एक असं रुग्णालय ज्याच्यामध्ये सर्व काही सुविधा उपलब्ध केल्या तर मला असं वाटतं की कोकणातल्या लोकांचं आरोग्याच्या विषयाने ज्या गोष्टी इतर राज्यांमध्ये किंवा लांबच्या ठिकाणी जाव्या लागतात दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ते त्यांना जायची गरज पडणार नाहीत। केम हॉस्पिटलसारखी जर यंत्रणा जर समजा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारता आली तर मला असं वाटतं की इथला जो कोकणी माणूस आहे तो तिथल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या घरातून ये जा करून तिथपर्यंत जाऊ शकतो। कारण आज जर समजा पणजीला जायचं असेल किंवा बांबोलीला जायचं असेल तर इथून जायला 2.5 ते 3 तास, यायला 2.5 ते 3 तास हा जो प्रवास आहे आणि
जी दगदग आहे ती त्या नातेवाईकांना खूप त्रासदायक ठरत असते. मला असं वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पक्ष बाजूला ठेवून याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि सरकार दरबारी या गोष्टी विधानसभेच्या माध्यमातून, लोकसभेच्या माध्यमातून आपण मांडायला हव्यात, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोकणामध्ये एक सुसज्ज असं रुग्णालय हे उभं राहील आणि त्यात सर्वसामान्यांचे इलाज हे मोफत होऊ शकतील. धन्यवाद.